जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे, हे जगानं मान्य केलं. म्हणजे सरकारचा दबाव, सरकारचा लालच, अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारूवाले, कॉन्ट्रॅक्टर, रस्ते बनवणारे, पूल बनवणारे, फार्मास्युटिकल्स कंपन्या, यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये गोळा करायचे, त्यातून निवडणुका लढायच्या, त्यातून आमदार खासदार खरेदी करायचे. हा गेल्या 10 वर्षातला किंवा त्याच्या अलीकडच्या काळातला गोरखधंदा भाजपने सुरू केला. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही, ऑडिट नाही. त्याच पद्धतीनं पीएम केअर फंड जो कोविड काळामध्ये सुरू केला, त्याचा हिशोब नाही. कोणी पैसे दिले, किती दिले, कशाच्या बदल्यात दिले, त्यात परदेशी कंपन्या किती आहेत, त्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे सुरू आहे, या संदर्भात मोदी काही बोलायला तयार नाही. तो खाजगी ट्रस्ट आहे, पण सरकारी असल्याचा दाखवून त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये गोळा केले. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा, छोटा म्हणता येणार नाही, किमान तो 500 ते 600 कोटीचा आहे. छोटा म्हणता येणार नाही, पण त्यांच्यासाठी छोटा, कारण ते 8,000 10,000 कोटीच्या वरच जात असतात. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतो आहे, मला अनेकांनी माहिती दिली, त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे सिनियर वकील आहेत. नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे, त्यांचे व्यवहार नक्की काय आहे. फाउंडेशन, त्याचे व्यवहार काय आहेत, त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे. लाखो कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करतात, असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतंय. कोट्यावधी, बरं का. म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती, त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्ष असेल. नगरमधील 35 रुग्णांना 90 दिवसात मिळाले 70 लाखांचे अर्थसहाय्य. किती, म्हणजे ही एक बातमी आहे. असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले. गणपतीसाठी 500 600 एसटी गाड्या बुक करण्यात आल्या. त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून हा नंतरचा मुद्दा आहे. म्हणजे हे कोट्यावधी रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ, हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे या फाउंडेशनतर्फे. हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत. हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत, बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करतायत. नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे की यांची बॅलन्स शीट, यांना कोणी देणग्या दिल्यात त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा. पण गेल्या 1.5 महिन्यापासून ते पाठपुरावा करतायत. धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. ही सामान्य माहिती आहे, एक सामान्य नागरिक मागतोय महाराष्ट्राचा, देशाचा, तो का दिला जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40 ते 50 लाखाची उलाढाल झालेली आहे. मी फक्त म्हणतो आहे, पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती,
त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत. या काही कोटींमध्ये आहेत. इथे 1.5 कोटी, तिथे 2 कोटी, तिथे 70 लाख, त्यानंतर 550-600 कोकणात एसट्या सोडलेल्या आहेत. हा, त्याचे लाखो कोट्यावधी रुपये. हे पैसे कुठून येतात? हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत? जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत. तुम्ही ते पैसे खर्च करता असं दाखवताय. मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार, त्याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स, ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय, उदाहरणार्थ 8,000 कोटीचं ॲम्ब्युलन्सचं कंत्राट दिलं आहे. कोणाला दिलं आहे? बाळराजांचे ते फार जवळचे आहेत. 8,000 कोटी कंत्राट आहे. साधारण 3,000 कोटीचं काम, 3,000 कोटीचं दिलं, 8,000 कोटी. बरोबर ना? अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत. ही सुमित नावाची कंपनी. आणि मग ह्या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे. रोखीत चेकमध्ये नाही. चेकमध्ये 40 ते 50 लाखाचीच उलाढाल आहे. आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय? हा पैसा राजकारणात वापरला जातो. हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातो. आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला 550 ते 600 कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, 2 नंबरवाले, त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यवधी रुपयांची ही लूट आहे. हा काळा पैसा आहे. आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे PMLA ॲक्ट, म्हणजे ईडीचा जो कायदा आहे, PMLA ॲक्ट, मनी लॉन्ड्रिंग, ह्याच्याखाली गुन्हा आहे. अशाच व्यवहारामध्ये अनेक लोक तुरुंगात गेले आहेत. 10 लाखासाठी, 50 लाखासाठी, 1 कोटीसाठी. मी म्हणतोय 500 ते 600 कोटीचा हा आत्ताची उलाढाल आहे. आणि स्पष्ट दिसतं. तुम्ही जाहिराती दिलेल्या आहेत. आम्ही 70 लाख खर्च केले, आम्ही 50 लाख खर्च केले, आम्ही अमुक केलं आहे, आम्ही तमुक केलं आहे. हा हिशोब जो आहे हा कोट्यावधीचा आहे. हा, मग हे पैसे आले कुठून? तुमच्या या फाउंडेशनवरती नक्की कोण काम करत आहे? तुमच्या कुटुंबातले लोक काम करतायत की तुम्ही इतर काही लोक त्यात बसवलेले आहेत पैसे गोळा करण्यासाठी? आपण कोट्यावधी रुपये खर्च करून मनोरंजनाचे कार्यक्रम करता ना, कोट्यावधी रुपये. हा फेस्टिवल, तो फेस्टिवल, आणि हे जे सगळे कलाकार, वादक, त्यांचा खर्च आहे तो कोट्यावधींचा आहे. यातले अनेक कलाकार हे कोट्यावधी लाखो रुपये घेत असतात. त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिले तुम्ही? ते कोणी दिले? हा काळा पैसा आहे का? हा कोणाकडून लुटला? जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल. हे जे मुलुंडला आमचे नागडे पोपटलाल बसलेले आहेत, ते हिशोब मागतात. ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. माझं आव्हान आहे या नागड्या पोपटलालला सुद्धा. हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे, जनतेच्या पैशाची लूट आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे गृहमंत्री म्हणून. पाठवा ही केस ईडीकडे आणि CBIकडे. आपण पारदर्शक कारभाराची भूमिका बजावताय ना आमच्या सगळ्यांच्या बाबतीत. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या पत्र लिहिलं आणि माहिती दिली आहे. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती पाठवलेली आहे. ईडी आणि CBIकडे रितसर तक्रार नोंदवायचा आम्ही उद्या किंवा परवा प्रयत्न करू. बघूया किती पारदर्शक पद्धतीने आपण काम करताय. तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ना, मग हा काय? हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी देणं, बरं का, काहीतरी, हे सुप्रीम कोर्टाचं ही भूमिका आहे निवडणूक रोखे प्रकरणात.
तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी देऊ इच्छिता. तर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये अर्थात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत पंतप्रधानांना याबाबत संजय राऊतांनी पत्र लिहिलेले.